माहिती याला विचारू का? याला माहित असेल. हाताचीच तोच ते पांडेबाच्या हाताखाली. म्हणलं अय जिथे आमच्या पोऱ्या काय नाव आहे बापा? कैलास कैलास. ओरे ओरे आजी काय म्हणता? पाहिजो बापा देशील धडक मले. नाही 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 ब्रेक आहेत मागाडीले. सांग कशी काय मागाडीच्या पुढे आडवी झाली बापा? काय काम पडलं तुले? अरे म्हणलं तू पांडेबाच्या हाताखाली असतो ना? आजी मी तहसील मध्ये असतो. काय 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 तुला काय काम आहे? पती पांडेबा नसते का मग त्या तहसीलीत? तुला काम काय पडलं पांडेबाचं सांग ना मला. नाही मला पांडेबाचं काही काम नाही. मला या पुष्याचं होतं की का रे हे हे ते 1,500 रुपये सरकारनं चालू केले बायले. तर त्याच्यासाठी तर जन्माचा दाखला लागते. तर मग त्याच्यासाठी का पुरी लिहा लागते का? सही द्यायला काही सह्या द्यायला लागतात का 2-4? नाही नाही कोणी देऊन देते. कोणाचा सुषमाबाईचा द्यायला लागते काय? मग काय जलारामने पाठवून दे. कुठे भेटते तो आपल्या ग्रामपंचायत मध्येच भेटते. त्याला काल तहसील मध्ये जावं लागते ग्रामपंचायत मध्ये. असं का? त्याला काही काम नाही का मग जानकीबाईचं? नाही नाही बाईले काही काम नाही याचं. येऊ मग आजी मला जेव्हा लागते डबल जावं लागते. हो जा ना. होय जा बापा मी कान तुला नाही म्हणतो. मला फक्त इतकं पुष्याचंच होतं असं ना. जाय जाय बापा जाय. हो आरामान जात जाय. माय बाई म्हणजे बरोबर बुडा मापुरीच्या नावाचंच काढून घेऊन राहिला व त्याच्याच सह्या घेऊन राहिला. जन्माच्या दाखल्याच्या नावाखाली मापुरीच्या नावावर शब्द काढून घेऊन राहिला बुडा. सांगा असा बाप असते का कुठे? सावतर असला तर सांगायला होते की सावतर बाप आहे. सख्खा बाप आहे ना तरी बी पाय मापोरीचं नावावर. आता का माई पोरगी का नेणार आहे का? माई पोरगी त्यातली नाही ना. माई पोरगी काही हिशे मागत नाही ना. काले माई पोरगी घेणार आहे. पण तरी बी हा माणूस तिची सोयी जिथे जागती घेऊन राहिला. मेल्यावर घ्या. मेल्यावर घेणच तो का सोडणार आहे का? तो सोडीन त्याची बायको सोडते का? हा मी तर म्हणतो तेरव्यातच घेतात बोरीच्या सह्या. साऱ्या लेकीबाईच्या सह्या घेऊन घेतात. माय बापाची तेरवी नाही होत. हा मा घरच्या बोवाले पाहिलं काय घाई झाली. मराच्या पहिलेच पोरीचा हक्क काढून घेऊन राहिले. म्हणजे सांगा काही दिन का मा बोरीले शिदुरीची साडी दिन का का तिला चहा पाजत जाईन व्हायचून. आता सांगा कोण सांगा या बुड्याला समजावून. म्हणूनच काल मासूस मला एवढं सांगत जात जायत. देऊन द्या भावाच्या ह्याच्यात नजर नाही ठेवा. असं करा तसं करा. लेकीबाई इकडे तोंड घालतात तिकडे नाहीत पायात. सासरी राहा मायरा तोंड नाही घाला. म्हणून मग पोरीला एवढं ज्ञान शिकवलं बुड्यानं. असं नाही त्याच्या नावावरचं काढून घेते आता बुडा. नाही लहान झाली का आता? सांग बाई आतापासून जर मग पोरीनं सही देऊन दिली तर धाकात राहीन का भाऊन भाऊ जाई? तुम्हीच सांगा आता. तेवढ्यानं कमीत कमी धाकात तरी राहतात. ते धाक तरी राहते की सकाळ हिनं सही नाही दिली नदी ननद न म्हणून भाऊ जाई कमीत कमी तिला चहा तरी पाचते. आली तर या तरी म्हणते. काऊन तर तिला धाक असते ना हिनं सही दिली पाहिजे. आणि आधीच जर सह्या घेऊन घेतल्या तर सांगा ते दारात उभी करीन का मा पोरीले. पण या बुड्याला कोण समजावून सांगावं आता हे. बोल काय म्हणत होती? काहीच नाही. मग मला कोणी एवढं धावपळ करत बोलावलं? तसंच मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. बोल ना मग. आलो ना मी पळत पळत. झालं बोलणं. चमाई मला तर ऐकू नाही आलं. कोण बोलली? ओ माझा भोळा हंबाळा पिशू. अभ्यास झाला का तुझा? अभ्यासाचं करून राहिलो पिंकी. ते आवाज दिला थांबली नाही ना काही नाही. म्हणून थांबवलेलं काय म्हणते म्हणून पुस्तक तसेच पडल्यात नाही. आणि चालवलं पळत पळत. तू म्हणते की झालं बोलणं. वाटलं मी पळत पळत आलो आणि बोलली नाही ना काही नाही म्हणते झालं बोलणं. तर झाला का अभ्यास? तू काही बस सुचू देत नाहीस. नाही झालाच नाही. अभ्यास करायला बसली. मग म्हटलं जाऊ दे चला कृष्णाला भेटून येऊ म्हणून मग आली. अभ्यास राहिला. जाऊ दे होईल संध्याकाळी. रात्री लाईन जाते ना पोरी. काल रात्री मग किती वेळ लाईन नाही आली. रात्री 12 का 1 वाजता लाईन आली. ते दिवस तुम्ही झोपून गेलतो. मग मला राहिलतो ना. मग आज पाहिलं नाही का मला वर्गाच्या बाहेर जावं लागलं ना. आज सगळे वया कंप्लीट करून घेतो मी दिवसात. रात्री लाईन असो की नसो. तू बी घेणं पुरी करून दिवसात अभ्यास. रात्री लाईनचं काय खरं आहे? आज जाऊ दे ना रे. काय तो अभ्यास जाऊ दे. बस बस ना. आपण काय खेळतो का रे? आपण खेळतही नाही रे काही. आपली सुट्टी कुठं नाही सापडून राहिलाय ना कोणी खेळायला. जाऊ दे नसलेले फारच चांगले. तसे बोर होते कोणी असले की मला वाटतं तुझ्यासोबत एकट्यासोबतच खेळा. तुझ्यासोबतच बोला है ना? तुला वाटते ना असं? हा पण मी आपण दोघं काय खेळतो? खेळायला तर काहीच नाही ना. जाऊ दे ते चंपूला आणि ते डिग्ग ते खेळणं जीव
आपल्याला आउटही करू शकत नाहीत. मला तर आउटच करत नाहीत. मग जीवार गेले कायच्या जातात मग लढत पडत. त्याच्यापेक्षा मी काही संख्येतच नसतो आता. तुला तरी बरं आहे बा, ते रिंकी आहे संग. तुले एक मैत्रीण आहे ना. मला तर कोणीच नाही बा. मी नाही का ताली बेस्ट फ्रेंड? हा तू तर माझी बेस्टी आहे. अपेस्टी मी दुखशाचा. माय हे काय करू राहिली माय ती? काय लेकरू, झाला का तुमचा अभ्यास गिभ्यास? आज काही नाही का अभ्यास गिभ्यास? शांता काकू, तुम्ही काही आले? म्हणजे काय म्हणता? तू कोण अशी डचकली माय भूत पाहिल्यावानी? शांता काकू, तिने भूत नाही पाहिलं, तुम्हाला पाहिलं म्हणून डचकली. नाही हो काकू, मी आता काही बडबड करते. असं चालू आहे की अभ्यास करणं झालं. मी बी अभ्यास करतो. अभ्यास राहिला ना मला. असं का तुम्ही माय कुठे गेली हो? तर बाबा माझी आई वावरात गेली. माय बाबा पोंगी घेऊन गेले. मग घरी काही धंदा गिंदा करणं जरसा? हा गावावर हिंट, शाळेत जातो आणि घरी येतो, ट्युशन करतो, अभ्यास करतो करून असा टाइम भेटला की जरसा घरातला काही धंदा करा, तेवढाच मायला हातभार लागते. हा तिकून वावरातून माय थकून भागून येते. जर एखादं भांड कुंड घासून ठेवलं, घर झाडून ठेवलं, का धुणं काढलं तर तिला आधार नाही होत काय? हो करतो ना काकू. बाय किस्ते बाय. मी बी चाललो अभ्यास राहिला अभ्यास. दोघे कोण चालले गेले? या लेकराच्या मनात काय चालू आहे जाणणं खरंच लयच बिकट गोट आहे. हे लहान असले की नाही बरं राहते, सबन सांगतात. जसे जसे मोठे होतात तसे तसे ते त्याच्या रंगातच रंगतात, निरा तालातच असतात त्याच्या. पण मला पिंकीच्या मायले भेटा लागेल. पिंकीच्या मायले सांगा लागेल जरसं की जरा पोरीवर ध्यान ठेव म्हणून, की पोरगी वयात आली, आता जरा ध्यान ठेव तिच्या अंग. पाय ना लहान झाली का जलारामची? उलसक वासंग बोलून नाही राहिला, मग सांगून नाही राहिला की नेमक्या सया कासाठी माझ्या ध्यानात नाही येऊन राहिलं का? काहीतरी माझ्याजवळून काढून घेऊन राहिले म्हणजे होतं मा नावावर होतं की काय? मा बाबाचं वावर मा नावावर होतं की काय? का हे घराची जागा होती? नाही म्हणे घराची जागा तर माझ्या आजाच्या नावावर होती. मग आजाच्या नावावरची मा नावावर काय येणार आहे बाई? वावरच होतो वाटते बाई, मा बाबाने केलं असेल बाई मा नावानं वावर, म्हणून तर हाजाला राम काढून घेऊन राहिला आता. पण मला सांगत नाही बया. अरे बाई बसली का? नाही बसली नाही, गाणे म्हणून राहिली, नाचून राहिली. तुला दिसून नाही राहिलं का? ढिंचक ढिंग ढिंचक ढिंग नाचून राहिली. अहो तसं नाही म्हणत हो बाई, असं विचारलं मॅडम बसली का? लेकरायला आणा लागत होतं बाई संग. लेकर राहतात आता नाही, शाळा असतील पोट्टेच्या आहे ना. त्या का मला सांगलं होतं का मला 2-3 दिवस राहा लागते म्हणून? का बाबानं सांगलं? बाबा तर म्हणत ये बाई सही करून चालली जाय. आता म्हणतात थांब, कोणते कागद आणायला लागतात, कोणते काय आणायला लागतात. काय चालू आहे सांगतं तरी बया? काय नाही बाई, कायचं काय बाबांनी सांगलं नाही का तुले? बाबा हे म्हणतात बाबा त्याचं काम सारखं होते बाई, काही त्याच्या याच्यात हे नको करू, आणि तुला कायची कमी आहे असं आहे. म्हणजे मानावान होतं का काही? मानावान वावर घेऊन होतं वाटते 2 एकर, ते काढून घेऊन राहिला की काय? बाई आपल्या घरी उरपूर वावरच तर 4 आहे, म्हणजे 2 एकर माल आणि 2 एकर बाबाचं. आणि मोठ्या भाऊचं तर बरं त्याचं वालच झालं आता. 2 एकर तर बाबाचं बाबाच्याच नावानं आहे, म्हणजे आईच्या आणि बाबाच्या दोघांचं ते. पण लागे माल म्हटलं आईच्या नावानं आहे. मला नावानं तर काहीच नाही बा. तुझ्या नावानं वावर गिर नाही बाई. मग घर अशी नाही बाई, हे घर बाबाच्याच नावानं आहे. तो ती जागा घेतली होती तिकडला पलाट, त्यात मोठ्या भाऊनं घर बांधलं. ती आता भाऊच्या नावावर करून घेतलं पुरं. ती बी जागा तशी बाबाच्याच नावावर घेतली होती म्हणा. आता कोठ्याच्या अंगली तर जुनी जागा दे, पण ती भाऊनं घर बांधलं की नाही, तर भाऊनं समजा ते कागदपत्री स्वतःच्या नावावरच करून घेतलं समजा. आणि हे जे घर आहे बाई हे बाबाच्याच नावानं आहे बा, मास्त नावानं नाही, तुझ्या नावानं नाही बाई. घर नाही, जागा नाही, काहीच नाही. मग माई सही कासाठी घेऊन राहिले एवढं मा काय इम्पॉर्टंट आलं? मला इम्पॉर्टंट अशी याच्यात म्हणूनच तर माझ्या सहीची गरज पडली ना तुम्हाला पहिले. बाई तुला इम्पॉर्टन्स याच्यासाठी आहे की तू माझी बहीण आहेस, बाबाची पोरगी आहेस. तुला हक्क तेवढाच आहे जेवढा मला आहे. तुला सांगतो बाई, हा काहीच नाहीये नावागिवानं, काहीच नाही तुला. पण ते कसं असते, जे बाबाच्या नावानं आहे की नाही बा, ती आपल्या संबंध भावंडायला भेटत असते. पोरगी असो का पोरगू असो. आता तू पोरगी आहे, लग्न केलं, सासरी गेली,
आम्ही अतिच राहणार आहोत. जे आहे ते घेऊन बाबाचं घेऊन समजा त्यात वाढवू किंवा तेवढं सांभाळू. ते तसंच आता जेवढं जसं चालू आहे तसं. तर ते कसं आहे बाई, मग बाबाचं काय म्हणणं आहे जसं म्हणजे आता समजायचं जसं मन समजतो आता की बा भाऊनं तर भाऊचं सगळं करून घेतलं स्वतःच्या नावानं सगळं पद्धतशीर. त्याचं तर काही लेनदेनच ठेवलं नाही ते ना, सगळं लागे मस्त अलिप्त होऊन गेले ते. मालच आहे भिजत घुमळं. मला काही मा नावावर नाही काही नाही, म्हणजे आहे ते बाबाच्या नावावर आहे, आईच्या नावावर आहे. हे जागा तर बरोबर अजूनही बाबाच्याच नावावर आहे. तर त्याच्यानं बाबाला असं वाटते जसं की बा आता त्यानं त्याचं केलं तर याचं याले करून द्यावं याच्या नावानं असं, बाकी काही नाही बाई. म्हणून बाबाचं म्हणणं आहे तसं की कसं असते बाई, हे पाय याच्यात वाली बी सही लागते जशी काही मला इक्या टिक्याचं असलं की किंवा मग नावानं करायचं असलं की मला तोही बी सही लागते, कारण तुला सांगितलं ना तुला बी तेवढाच बरोबरीचा हक्क आहे. तर म्हणून मग तू सही दे की बा याच्यात मला काही पाहिजे नाही बा, हे समजा आहे हे जलारामचं असं म्हणून. मग हे समजा जसं बाबा मा नावानं करून देतात. मग त्याची बायको तर उभ्या मुक्ती पुढे मग पाणी नाही टाकत तोंडात. तेच तर पाहिजे त्याले, समजा हडपून घेणं आणि तुला बेदखल करणं. हाच प्लॅन चालू आहे म्हणलं दोघा नवरा बायकोचा. काही कोण बोलत राहायचं तू? तुला सांग, तुला माहित आहे ना मला काही घेणं नाही देणं नाही. आता बाबा म्हणून राहिले ना, बाबाचंही बरोबर आहे ना. सगळं पद्धतशीर करून घेतलं तर पद्धतशीर राहते, संबंधही चांगले राहतात. आणि तिथे काही प्रॉब्लेम नाही. तू कोण उड्या मारून राहिली फुकटशी? तो मा पुरीला कायचा प्रॉब्लेम नाही, कायचा प्रॉब्लेम नाही. मालिकीचं काहीच नाही घ्यायच्यात. जे आहे ते तुमचंच आहे का समज. मोठा तो आता आज सध्याच विचारत नाही. सगळं स्वतःच्या पत्रावळीवर वडून घेतलं, सगळं लागे टाप टीप करून घेतलं. राजा राणी असे राहतात जसे काही त्याच्या सासरवाडीहून आलं काही. विचारत नाही ते मोठी मा पोरीले चहा पाण्यासाठी. आता तू बी तर नावावर करून घे समजा आणि मालिकीले बेदखल करा. हो बाई 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 बाय, तू आईच्या नादी लागू नको. आईला काही समजत नाही. तुला बेदखल काय करणार आहे? तू आला जेवढा अधिकार आहे हक्क आहे तेवढा आहेच ना. तू कधी ये ना, हे तुलाच घर आहे ना. तुला कोणी नाही म्हणणार आहे का? कोण तुला काय नाही विचारणार? काय विचारणार नाही? मी हाव ना, मी जिथं हाव ते लोक तुला सोडणार आहो का? त्या मोठ्याचं काहीच असू, मी त्या मोठ्याची गॅरंटी घेत नाही. त्या मोठ्याचं बोलतही नाही, त्याचं त्याला लख लाव. पण मी सांगतो ना तुला, मी तुला सोडत नाही. तू भलाई नाही सोडशील रे. पण ते रंभा येऊन बसली ना सटवी सारखी, नागोबा सारखी येटाया करून बसली ना मा घरात. ते मग विचारते का मला लेकीले? आताच तशी फळफळ फळफळ करते. समजा सगळं बस्त पद्धतशीर करून घेतलं महाराणीने स्वतःच्या नावावर, मग विचारते का मला लेकीले? मग तो हो सहन नाही करणार. तू काय लावते ते, तुला तशी बाजारात विकते. मा तू काही नको बोलू. का तिचं काही घेणं नसतं. ते कधी काय म्हणते आई? कधी काय म्हणते सांग बरं. तू हमेशा तिला काय मदत आणत राहतं? तिनं आज लोक म्हटलं का काही की मी हे करत नाही का ते करत नाही? सांग ना, मला सांग ना. तू तिनं जर म्हटलं की मी हे करत नाही तर मग मी हाव ना, मला सांग ना तू. पण काम आलं कधी ती करते ना, समजा करते ना. ते बाई आली की लगेच आपण बाईचं पद्धतशीर करते. ती बाई उन्हाया लेकरा बाकरा सगळं करत नाही का? सोयऱ्या धैर्याच्या घरी मी जात नाही का? काय करत नाही आई आम्ही? सांग ना काय करत नाही? काय करत नाही माझी बायको? हमेशा पाहिलं की तू तिलेच मदत आणत राहतं. काय करत आहे तुला तिने मदत आणायची? माय बाई पाय वा सुस्मी पाय, आत्ताचा तोरा आहे तुला भाऊ रायाचा. मग एकदा वावरण घर नावान करून घेतल्यावर मग पाय वा कसा फुणका आला बायकोचा. माय बाई 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 मी नाही देत माई सही. मी कोण देऊ? त्या मोठ्यानं पाय ना, मोठ्यानं समजा त्याच्या नावावर करून घेतलं. मला विचारलं का काही? तू बी तसंच करशील? मी देत नाही सही की. मी देत नाही सही. मी चालली मा घरी. बाई तू आईचं ऐकू नको. हे बाई बाई मी तुला शपथ सांगतो, अव तुला कोणीच अंतर देणार नाही ना. पण तुला काय सांग, काय पाहिजे का तुला? यातलं तुला पाहिजे का? सांग यातलं काही पाहिजे का? मी विचार करून सांगेन. बरोबर आहे सुस्मी, सही देऊ नको. मी विचारलं हे बाय तो आपल्या गावातला पोरगा असते बाई पांडवाच्या हाताखाली काय तहसीलीत असते कुठे असते काय सांगा. पण तो ती असते, त्याला विचारलं म्हणलं जन्माच्या दाखल्यासाठी पोरीची सही पाहिजे का? नाही म्हणते. या दोघा बापल्या काय पलान केला. एक नंबरची याची बायको नंबरी आहे, तिचंच आहे संबंध हे. तिनंच तर बाबाले भडकवलं बाई. या गोलगोट्याला तर काही अक्कलच नाही. आता जिकडे गलंडला तिकडे गलंटे. तिचंच होय समज हे. तिनंच सारा भात शिजवला. त्या जन्माच्या दाखल्या गिकल्यासाठी काही नाही सही घे पाहिजे. तुला हलकट कपटी भाऊ समजा स्वतःच्या नावानं करून घेऊन राहिला म्हणलं, आणि तुले सगळ्या परापटीतून बेदखल करून राहिला. सुस्मे सांगतो तुला सही देऊ नको, लय फसशील. माय नाही मिली तर तेरवीत म्हणलं आमच्या भावानं आमच्या सह्या घेऊन घेतल्या. तेरवीच्याच दिवशी झालं. त्यापासून ज्या लडकी बोयनाची साडी दिलती ना, बस मायच्या मरणातली तेच शेवटची साडी व बाई. अजून मा भाऊ दारात येत नाही, विचारत नाही. साडीन चोडी घेणं तर दूरच गोट. तुला सांगतो सही देऊ नको, अजिबात सही नाही द्यायची. नाही तर हे तर असे तर विचारत नाहीत बाई. येले टांगूनच ठेवा लागते भाऊन भाव जाईले, तर कुठे सारखे राहतात. नाही तर असे बोट्टावर नाचवतात नंदाईले. भाव जायला वाटतं तुझी भाव जाई एक नंबरची. हे जानकी दिसते तेवढी सप्पी नाही. देऊ नको सुस्मे सही. तुला भडकून कोण राहिली? तुला वाटत नाही का चांगलं भाव मला? माय होय ते पद्धतशीर सांगेन मला, चांगलं सांगेन. माय बाई पाठ फोडून आला मला, पाठीत खंजीर खूपच तर करे मला. असं
कसा भाऊ रे वैरी हा बायकोचा झाला दुसरं काही नाही माझून माय लपून चिपून सह्या घेऊन राहिले ते सांग काय करा म्हणूनच बाबा मला सांगतो सही देऊन दे त्याला सही देऊन दे त्याला मानावाना आहे जाती काही ना काही म्हणून तर माझी एवढी सहीचं इम्पॉर्टंट आहे माय इम्पॉर्टंट काऊन गमावू मी